राज्यात शेतकरी आत्महत्या होत्यात तर सरकारला लाज वाटली पाहिजे, राजू शेट्टी. युती सरकार हे शेतकऱ्यांसोबत मोहम्मद तुगलकासारखं वागतंय. शेतमालाला केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा 20% अनुदानाबरोबरच शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार असल्याचं आश्वासन जाहीरनाम्यात या सरकारनं दिलं होतं. परंतु अर्थमंत्री अजित पवार 28 मार्च रोजी कोल्हापूर येथील दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. तर मग महायुती सरकार असं जाहीरनामा का काढायचा असा सवाल करत सरकारच्या धोरणामुळेच येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना या सरकारला लाज वाटायला पाहिजे असं खडे बोल सुनावत आम्ही युती सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला ग्रामीण भागात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. ते 2 एप्रिल रोजी मूर्तिजापूर येथील पुंडलिक महाराज जन्मोत्सव निर्मित कृषी प्रदर्शन व 4थ्या शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना केले. असे जाहीरनामे आढळून शेतकऱ्यांना गंडवायचं, त्यांची मतं घ्यायची, त्यांच्या भावनेशी खेळून त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं हे चुकीचं आणि तुघलकी सरकारचं आहे. मूर्तिजापूर तालुक्यात एकाच आठवड्यात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या कशा रोखता येईल या प्रश्नावर ते म्हणाले की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भावानं माल विकावा लागतो. 5 वर्षापूर्वी सोयाबीनला 9,000 रुपये भाव होता. त्यावेळी खतांचा अर्थात शेती निविष्ठांच्या किमती ही कमी होत्या. आता शेती उपयोगी औषधी खतं यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात तूट होते. ही तूट भरून काढता शेतकऱ्यांचा जीव कासावीस होतो. यामुळे आपल्या मुलाबाळांचं, आपल्या कुटुंबांचं भवितव्य काय यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचं सांगून दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे या सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. शेतकरी संघटन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी कुठेतरी कमी पडतायत का असा प्रश्न केला असता शेतकरी हा शेतकरी राहावा, त्यानं कुठल्याही जाती धर्माच्या आड राहू नये. सरकारच्या शेतकरी विरोधी व फसव्या धोरणांविरुद्ध लढला पाहिजे. कॉर्पोरेट विमा कंपन्या सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी उभ्या झाल्यात. जीएसटी, उत्पादन खर्चात होणारी वाढ, महागलेले रासायनिक खते, बी बियाणे या गोष्टींकडे शेतकऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर शेतकरी यात कुठेतरी जबाबदार असल्याचं ते म्हणाले.